आज दीदीच्या पप्पांना सुट्टी होती म्हणून गावात चाललो. बऱ्याच गोष्टी खरेदी करायच्या आहेत त्याच्यामुळे. आणि माझ्याकडे जुनं सामान खूप खराब झालेलं होतं. मी ते वापरत नव्हते. काही तुटलेलं होतं. पितळी, ॲल्युमिनियम हे दिलं मोडमध्ये आणि त्याच्या बदल्यात मला वस्तू घ्यायच्या होत्या. तर त्या दुकानात आवडलं नाही म्हणून दुसऱ्या दुकानात आलो आणि मग तिथे आम्ही पितळी परात बघत होतो. तर वेट करून बघितली आणि मग घेतली. त्याच्यानंतर नॉनस्टिकचा तवासुद्धा घेतला. आता संक्रांत आहे त्याच्यामुळे भरपूर असे गावात स्टॉल लागलेले होते. एका स्टॉलमध्ये घुसलो तर इथे इतक्या साऱ्या गोष्टी होत्या, म्हणजे किचनमध्ये लागणारं सगळं साहित्य एकाच ठिकाणी मिळत होतं. तर बरेच फिरलो आम्ही, बरीच खरेदी केली. आणि ज्या गोष्टी आपल्याला दुकानात नाही मिळत ना, छोट्या छोट्या गोष्टी, त्या इथे मिळाल्या. दुकानातून वस्तू आणली की लगेच वापरायची घाई असते. पितळीची परात आणली तर लगेच त्याच्यामध्येच पीठ मळून घेतलं. आता कशी निघते, मी काय याच्या अगोदर वापरली नव्हती, खूप दिवसापासून घ्यायची होती. तर आज गेलो होतो मी आणि दीदीचे पप्पा, आणली नॉनस्टिकचा तवा पण आणला आणि ही परात आणली. तर चला आता वापरून बघते बरं. आणि गव्हाचं पीठ मळून बघितलं. खरं बाजरीच्या भाकरी याच्यावर छान होतात. स्टीलची परात कशी अशी हालते, पितळीच्या परातीमध्ये छान भाकरी होतात. गावाकडे कसं प्रत्येकाच्या घरी पितळीचीच परात वापरतात. आणि माझ्या सासरीसुद्धा माहेरीसुद्धा पितळी परात होती जुनी. म्हणजे माझ्या सासूबाई होत्या ना, तेव्हा त्यांच्याकडे होती. तर ती परात वापरून खूप खराब झाली होती, म्हणजे छिद्र पडलेले होते. तर त्याचा मग वापर त्यांनी काय केलं, ती गावात लोक आलेले होते वस्तू बनवणारे, त्याचे हे बनवून घेतलं. ही सांची म्हणतात आमच्या भाषेत, पकड पण म्हणतात. तर अशी डिझाईन, मोराची डिझाईन आहे तिला. आणि ते परत मोडण्यापेक्षा ही वस्तू बनवून घेतली. आणि अजून उलटणं पण आहे त्याचं. तर तो पण खूप जाड आहे. आणि अशा वस्तू ना दुकानात मिळतील तर मिळतील, मला नाही वाटत मिळत असतील. पण ही गोष्ट कोणी आमच्या घरी पाहुणे आले की लगेच विचारतात ही कुठून घेतली. मी सांगते की दुकानातून नाही घेतली आणि खूप आवडते.